तर ओबीसीचं आरक्षण हे गृहीत धरून आपण मग 50% ओढ झाल्यानंतर जर तिथं निवडणुका घेणार आहात का, त्या निवडणुका घेतल्या तर त्या टिकणार आहेत का, त्या टिकणार असेल तर यासाठी मुदतवाढ घेण्याची जी प्रकार तुम्ही 6 महिने घेताय का किती वर्ष घेताय मला माहीत नाही, परंतु मग तो निकाल लागेपर्यंत या मुदतवाढ वाढीला होणार आहे का. आमचं म्हणणं आहे सभापती महोदय की महाराष्ट्राच्या जनतेला त्या सर्वांना हे कळलं पाहिजे, कारण अजून याचा खुलासा आलेला नाही. सन्माननीय शिंदेसाहेब ज्येष्ठ सदस्य आहेत. आणि या ज्येष्ठ सदस्यांना माहिती आहे की हे बिल आहे, हे बिल नॉमिनेशन सोबत कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जोडणं बंधनकारक आहे. आणि आपल्याला माहिती आहे की रिॲलिटी अशी आहे की बऱ्याचदा जातीचं प्रमाणपत्र मिळतं पण व्हॅलिडिटी मिळत नाही आणि त्याला अडचण निर्माण होते. म्हणून जर समजा हे बिल आणलं नाही, हा ऑर्डिनन्स काढला नसता तर फॉर्म भरलेल्या फॉर्मसोबत व्हॅलिडिटी द्यायला लागली असती. म्हणून व्हॅलिडिटी देण्यासाठी आपण 6 महिन्याची मुदत या बिलाच्या अन्वये या ऑर्डिनन्स आपण दिली. त्याचं बिलात रूपांतर करण्यासंदर्भातलं हे बिल आहे. याचा आणि त्या 50% आरक्षणाचा, याचा आणि कोर्टाचा, याचा आणि 70% आरक्षणाचा, या बिलाचा आणि त्याचा अर्थार्थी काही संबंध नाही. मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की हे बिल हे फक्त नॉमिनेशनसोबत व्हॅलिडिटी देण्यासंदर्भातला विषय आहे. निवडणुका पुढे गेल्या तरी सुद्धा नॉमिनेशन ज्या दिवशी आपण नॉमिनेशन करू तिथून पुढे 6 महिन्याची मुदत या कायद्यान्वये त्याला उमेदवाराला मिळणार आहे. तेव्हा आपण बघितलं असेल की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959चा महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समितीचा अधिनियम 1961 मध्ये मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेवर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या प्रत्येक व्यक्तीनं नॉमिनेशन सोबत कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जोडलं पाहिजे, बंधनकारक आहे. आणि आपण ही परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये मागास प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भात सन्माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुमती याचिका 19,756/2021 ने सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने 6 मे 2025च्या आदेशात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घेण्याचे आदेश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने निवडणुका आता आपण चालू आहेत, आपण पाहत आहे. त्यातल्या पहिल्या टप्प्यातल्या नगरपालिकेच्या निवडणुका आता झालेल्या आहेत आणि त्यानंतरची पुढची प्रक्रिया आहे ती जानेवारीपर्यंत संपवावी असं सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे. अशा परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्याच्या संस्थांबरोबरच जानेवारी 2021 सार्वत्रिक निवडणुका झालेल्या 14,234 ग्रामपंचायती 5 वर्षाचा कालावधी जानेवारी-फेब्रुवारी 2026 समाप्त होत आहे. त्यामुळे त्याही निवडणुका लवकर होणार आहेत. ज्याचा कालावधी संपेल त्या निवडणुका लागतील. त्यामुळे वर नमूद केल्याप्रमाणे राज्यातील मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्यामुळे राखीव जागासाठी निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराकडून वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जात पडताळणी समित्याकडे मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त होऊन जात पडताळणी समित्यावर कामाचा प्रचंड असा मोठा भार पडतो. आणि या परिस्थितीमध्ये आपण बघतो की आपली जी व्यवस्था आहे या व्यवस्थेनं आपल्या सगळ्यांना व्हॅलिडिटी देणं शक्य आहे का. आणि जर व्हॅलिडिटी कुणाला मिळाली नाही तर तो उमेदवार निवडणूक लढवण्यापासून वंचित राहील, त्याला निवडणूक लढवता येणार नाही. आणि म्हणून आपण त्याला 6 महिन्याची मुदत देण्याचा निर्णय आपण या निमित्ताने घेतला. मुदतवाढ देण्याचा अनेकदा निर्णय झालेले आहेत. आपणच मागणी केलेले दोन्ही बाजूच्या सदस्यांनी अनेकदा मागणी केलेली की व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही, त्याला मुदतवाढ द्या, समिती सर्टिफिकेट मिळत नाही, वेळेत येत नाही. यासाठी आपण सगळ्याच सदस्यांनी वारंवार अशी मागणी केली. मला वाटते साधारण 6 वेळा आपण याला अशा पद्धतीनं मुदतवाढ देण्याचं काम आपण केलेलं आहे. ज्या त्यावेळी माझं म्हणणं एवढंच आहे की राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे अधिवेशन चालू नव्हतं. आपण एक ऑर्डिनन्स काढला होता आणि त्या ऑर्डिनन्सनं आपण 6 महिन्याची मुदत याला दिली होती. आता अधिवेशन चालू आहे तेव्हा याचं कायद्यात रूपांतर करणं आवश्यक आहे. या अनुषंगानं त्या ऑर्डिनन्सचं कायद्यात रूपांतर व्हावं म्हणून आपण हे बिल आणलेलं आहे. याच्यापेक्षा मला वाटते वेगळा कुठलाही हेतू याच्यामध्ये नाही.
निवडणूक लढणं, निवडणुकीच्या अनुषंगानं पुढं का निवडणुका पुढे गेल्या, का मागे राहिल्या, या संदर्भात सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टमध्ये याच्या संदर्भातल्या याचिका होत्या, आरक्षणाचे काही विषय मुद्दे होते, त्या अनुषंगानं काही निवडणुकीला झालेला उशीर असेल, प्रत्येक गोष्टीचा राजकीय अर्थ काढणं हे अलीकडच्या कालखंडामध्ये आपण पाहतो की प्रत्येक कायदेशीर किंवा कुठल्या निवडणूक आता हायकोर्टानं निवडणुकीला स्टे दिला किंवा कोर्टानं निवडणुकीला स्टे दिल्यावर निकालाला त्याच्यावर सुद्धा अनेक अर्थ काढण्याचा प्रयत्न केला गेला. याच्यामध्ये असं कुठलंही किंतु परंतु नाही. हे क्लिअर बिल आहे की नॉमिनेशन भरताना जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी 6 महिन्याची मुदतवाढ देण्याचा विषय आहे. आणि मला वाटतं सगळ्या सभागृहाला हे मान्य असेल. माझी विनंती सभागृहाला राहील की या परिस्थितीमध्ये आपण या परिस्थितीमध्ये आपण सगळ्या सभागृहांनी एकमतानं याच्यावर आपण या बिलाला मान्यता आपण द्यावी. याच्यामध्ये वेगळा कुठलाच विषय या निमित्तानं नाही. त्यामुळं माझं शिंदेसाहेब माझं आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगणं आहे की आपण ही 6 महिन्याची मुदतवाढ देऊ नये असं आपलं मत आहे का? आहे का काय तसं मत आपलं? त्यामुळं सिंपल विषय आहे, याचा दुसरा कुठलाही याचा हेतू नाही. तेव्हा आपण या बिलाला मान्यता देणार. एखादा अर्ज व्हॅलिड झाला आणि तो नंतर निदर्शनास आला की हा बोगस आहे, त्या बोगस असलेल्या मग सरपंच असो किंवा तुमचा सदस्य असो, जिल्हा पंचायत समिती, नगरपंचायत, तो ज्यावेळेस सदस्य अर्ज करतो की हा इनव्हॅलिड आहे, त्याची किती दिवसांनी त्याचा निकाल लागला पाहिजे? सभापती महोदय, सन्माननीय सदस्य शिंदे साहेबांनी मांडलेली भूमिका बरोबर आहे. अनेकदा आपण बघतो की काही दाखले आपण देतो, त्या दाखल्याच्या आधारे फॉर्म भरतो, निवडून येतो आणि काही दिवसांनी ते दाखले बोगस असल्याचं अनेकदा तसं सिद्ध होतं. अशा परिस्थितीमध्ये तो निकाल लवकर लागणं अपेक्षित आहे. या संदर्भात आपण बघतो की शेवटी जात प्रमाण पडताळणी समिती आहे, एक कायदेशीर त्याला अधिकार आपण दिलेले आहेत. त्याच्यात कुठला राजकीय हस्तक्षेप किंवा त्यात बाकीचे कुठले हस्तक्षेप होतात का नाही होतात या संदर्भात आपल्याला ज्ञात आहे. तेव्हा मी आपल्याला या निमित्तानं सांगेन की हे मुदतवाढ देण्याची प्रक्रिया ही काय आत्ताची नाही आहे. सातत्यानं सरकारमध्ये तुम्ही कधी असाल, कधी सरकारमध्ये आम्ही असू, सरकारमध्ये कोण असेल, ज्या ज्यावेळी आवश्यकता भासलेल्या आहेत सभागृहाने एकमतानं या मुदतवाढीला मागणी केलेली आहे. आपण आता म्हणतो की 6 महिन्याची मुदत आपण दिलेली आहे. 6 महिन्यानंतर जेव्हा मुदत संपेल तेव्हा आपणच सगळे मिळून मागणी करतो आणि पुन्हा मुदत वाढवायची आपण मागणी करतो. या सगळ्या गोष्टीचा विचार माननीय महोदय, या सभागृहाचं कामकाज भारतीय राज्यघटनेच्या अनुषंगानं चालतं आणि भारतीय राज्यघटनेच्या मध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एखाद्यावर कारवाई करत असताना त्याला न्याय मागण्याची सगळी दारं आपण खुली ठेवतो आणि जोपर्यंत त्याला शेवटचा दार बंद होत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर हा पिरियड कमी केला पाहिजे. हे नक्की आहे, याच्याबाबत नक्की शासन विचार करेल. आपण सांगितलेला मुद्दा सातत्यानं समोर येतो, त्यामुळे त्याही बाबतीत आपण नक्की विचार करू आणि याचा पिरियड कसा कमीत कमी करता येईल आणि जे बोगस दाखले किंवा बोगस प्रमाणपत्रावर जी लोक या पदाचा फायदा घेतात अशा लोकांच्या संदर्भात काय कारवाई करता येईल याही संदर्भात आपण निश्चितपणे शासन विचार करेल. या निमित्ताने मी सांगतो सभापती महोदय, आपण बघितलं असेल की म्हणजे सर्व विकास खातं असेल आणि आमचं ग्राम विकास खातं असेल, या दोन्ही बिला जे या ठिकाणी आहेत त्या दोन्ही बिलाचा अर्थ एकच आहे. फक्त आता वेगवेगळी ते नगर विकास खात्याचं स्थानिक स्वराज्य संस्थाचं आहे, आपलं जिल्हा परिषदेचं आणि पंचायत समिती ग्रामपंचायतीचं आहे. या दोन्ही बिलामध्ये दुसरा कुठलाही विषय नाही. आता ते बिल पुढे मांडतील, परंतु दोन्ही बिलाचा अर्थ एकच आहे. फक्त प्रमाणपत्र जोडण्यासाठी पडताळणीचं 6 महिन्याची मुदतवाढ आपण या ठिकाणी देतोय. मला म्हणणं आहे सभागृहाला की आपण याच्यावर ठीक आहे चर्चा तर होईल, चर्चा करायला काय अडचण नाही. आपण त्याला शेवटी सभागृहामध्ये बिल आल्यानंतर बिलावर चर्चा झाली पाहिजे आणि त्यातून काय उणीवा असतील तर उणीवा नक्की आपण दुरुस्त केल्या पाहिजे, त्यासाठी आपण कामही केलं पाहिजे. तेव्हा माझी सभागृहाला या निमित्ताने विनंती राहील की हा खूप लिमिटेड विषय आहे, याला आपण या बिलाला आपण मान्यता द्या.